रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सलामीचा सामना आज आयर्लंडशी होतोय। हा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येतोय। या विश्वचषकातल्या भारतीय संघाच्या सलामीच्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल। पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट न्यूयॉर्कमधून घेतलेला आढावा। अमेरिकेत क्रिकेट वर्ल्ड कप एक सुखद धक्का। अमेरिकन संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी कॅनडाला पहिल्या सामन्यामध्ये हरवलं। अजून एक सुखद धक्का आणि त्याच्यानंतर आता स्थानिक क्रिकेटचे रसिक लोक हे तयार झालेले आहेत भारताचा पहिला सामना एन्जॉय करायला, कारण भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध पहिला साखळी सामना खेळणार आहे ह्या ग्रुपचा। भारतीय संघाला याची पूर्ण कल्पना आहे की T20 क्रिकेट प्रकारात कुठल्याही संघाला गृहीत धरून चालत नाही। त्यातनंही आयर्लंडला T20 क्रिकेट खेळायचा बऱ्यापैकी अनुभव आहे। त्याचबरोबर सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे नासाऊ काउंटी क्रिकेट मैदानावरच्या विकेटचा। आत्तापर्यंत या विकेटनी जरा बऱ्यापैकी गुगली टाकलेले आहेत खेळाडूंना, कारण ह्या विकेटवरती फलंदाजांना मनासारखी फलंदाजी करता येत नाही आहे। बॉल किंचित थांबून येतोय, स्पिनर्सना थोडीशी मदत होती आहे। भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यासाठी विकेट कसा असेल, भारतीय संघात कोण खेळेल ह्याची चर्चा होतीये। समजलंय असं ABP माझाला की भारतीय संघ अष्टपैलू खेळाडूंवरती भर देणार आहे। तशी गोष्ट कप्तान रोहित शर्मानी बोलून सुद्धा दाखवलेली आहे। त्यामुळे शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या दोघेही खेळायची शक्यता आहे। त्याचबरोबर जडेजासोबत दुसरा स्पिनर कोण खेळणार ह्याची उत्सुकता आहे। आणि सलामीला यशस्वी जयस्वालच रोहित शर्माबरोबर येतो का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारत पाकिस्तान सामन्यासाठी सर्वात जास्त उत्सुकता आहे। तरीही भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यासाठी कमीत कमी 20,000पेक्षा जास्त प्रेक्षक नासाऊ काउंटीच्या मैदानावरती गर्दी करणार आहेत आणि भारतीय संघाला आवाजी प्रोत्साहन देणार आहेत। सुनंदन लेले, ABP माझा, न्यूयॉर्क। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।